नमस्कार प्रेक्षकांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई जायला निघालेली असते. तर ऐश्वर्या म्हणते की हो जा. आणि काय लताबाई, अहो तुम्ही तर अजून गेले नाहीच. अहो मी आता तुम्ही गेल्यावर लगेच पोलिसांना फोन करते आणि पोलिसांना आता सांगते की आमच्या घरामध्ये एक अशी बाई घुसली होती, मात्र आमच्या घरातून 1,00,000 रुपये चोरले आणि ती फरार झाली. लताबाईला घाबरण्यासाठी ऐश्वर्या मुद्दाम ही सर्व तिला बोलत असते. तर लताबाई धक्का बसतो. लताबाई खरंच घाबरते आणि म्हणते की काय काय बोलतेस तू, असं काय केलेलं नाही. 1,00,000 रुपये तूच मला दिली होती. आता ऐश्वर्या म्हणते की हे फक्त तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे आणि सारंगला माहिती आहे, आजींना माहिती आहे, परंतु पोलिसांना कुठे माहिती आहे. बघा आम्ही कंगाल आहोत हे तर घरच्यांना माहिती आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देण्याचा प्रश्न येतच नाही घरच्यांसमोर. आता तर आम्ही पूर्णपणे आता म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे दिलेच नाही असे सिद्ध होईल. हे बघा, राहिला प्रश्न तो म्हणजे आमच्यावर संशय घेण्याचा, आणि तो सुद्धा शक्य नाही होऊ शकत. त्याच्यासमोर आम्हीच तुम्हाला घराच्या बाहेर काढण्याचं सांगतोय आणि आम्ही तुम्हाला साथ देते, त्यामुळे आमच्यावर मात्र कोणीच विश्वास नाही बसणार. आम्ही मात्र यामध्ये नाही अडकणार, परंतु तुम्ही तर यामध्ये चांगलेच गुंतात. तेव्हा आता लताबाई म्हणते की ऐश्वर्या हे बघ, हे जे काय करते तू बरं नाही. आता ऐश्वर्या म्हणते की लढाई आता अर्ध्यातच सोडून जाणं हे बरोबर आहे का. ऐश्वर्या सारंगला लताबाईच्या हातातील बॅग घ्यायला सांगते. सारंग लगेच बॅग घेतो. आता लताबाई घाबरलेली असते. लताबाई म्हणते अगं ऐश्वर्या, पण DNA टेस्टचं काय. ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी आहे, मी बघते काय करायचं ते, तुम्ही कशाला टेन्शन घेता. लताबाई म्हणते की हे बघ, सकाळपासून मी घरी नव्हते, माझं सामान सुद्धा घरी नव्हते, घरी शोध सुरू झाली असेल, मग काय करायचं. आणि आता जर हे सामान घेऊन घरी गेलो तर ऐश्वर्या आणि सारंग तर विचारात पडतात की घरी आता काय उत्तर द्यायचं. त्यानंतर मात्र आता आई आणि नानांना चहा देते आणि ऋषिकेश तेथेच असतो. ऋषिकेशला आता अगदी छान वाटत असतं. तर जानकी आता आई आणि नानांना सांगत असते की हे बघा, आता मात्र बोलायचं काही प्रश्नच येत नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की नाना ती बाई खोटाडी आहे म्हणून. जेव्हा आता DNA टेस्टचा प्रश्न आला तर तेव्हा कशी घाबरून पळून गेली. नाना म्हणतात की हो ना. ऋषिकेश म्हणतो की आई अगं तू खुश तर आहे ना आता, कारण त्या टेस्टबद्दल आम्ही मुद्दामच बोललो होतो सगळ्यांच्या समोर. काय ते खरं खोटं करायचं होतं एकदाच, नाही तर तो पार्वती आणि लताबाई जो काही वाद आहे तर या घरातील तो वाद भेटलाच नसता. आता नाना म्हणतात की हो ना ऋषिकेश, तू तर खरंच बरं केलंस. आणि सुमित्रा हे बघ, आता तू टेन्शन मुक्त झाली ना, ती बाई या घरामधून नाहीये म्हणून. तेव्हा सुमित्रा आता खरंच दीर्घ श्वास सोडते आणि अगदी खुश होऊन असते. आणि हे बघ सुमित्रा, सुरुवातीला मला सुद्धा हे वाटलं होतं, कारण तिने जे काही पुरावे दिले होते की खरंच ती पार्वती असेल म्हणून. तेव्हा DNA टेस्टचा विषय निघाला तर त्या बाईने लगेच आपला बाळ बिस्तारा बांधला आणि इथून पळून गेली. वरूनच कळते की ती खरी पार्वती नाही म्हणून. तेवढ्यात मात्र आता लताबाई येऊन दरवाजात उभी राहते आणि कोण पार्वती नाही असं म्हणते. तेव्हा तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी, ऋषिकेश, नाना, सुमित्रा हे सगळे धक्क्याने मात्र आता त्या लताबाईकडे बघत असतात. मात्र आता लगेच नाना म्हणतात की तुम्ही. तेव्हा लताबाई आत येते आणि म्हणते की कोण पार्वती नाही तर पार्वती आहे, आणि हे बघा मी परत आले. तेव्हा तिच्या हातामध्ये पूजेचं ताट वगैरे असतं. मुद्दाम ती आता मंदिरात गेलेली आहे असं दाखवते. ते विचारते की काय घरामध्ये कोणी आले का पार्वती म्हणून घेणार. आणखीन कोणी. सर्वजण अगदी धक्क्याने बघत असतात. सर्वांचे चेहरे आता अगदी इतके खुश असतात इतक्या वेळ, परंतु आता सर्वजण अगदी धक्क्याने बघत असतात. सर्वांचे चेहरे आता इतक्या वेळ अगदी इतके खुश असतात, परंतु पार्वती आल्यावर म्हणजे लताबाई आल्यावर सर्वजणच खूपच गंभीर होता. सर्वांना आता हाच प्रश्न पडतो की ही परत आलीच कशी. आता लताबाई सगळ्यांसमोर खोटं बोलते. म्हणते की अहो मला एक पहाटे स्वप्न पडलं होतं आणि हे बघ आमची DNA टेस्ट एकदम मस्त झाली, कारण ऋषिकेश माझा मुलगा आहे हे सिद्धसुद्धा झाले. हे बघ नाना, अहो पाठची स्वप्न खरी होतात म्हणून मी देवळात जाऊन आली. हो म्हणून आता जी लताबाई आहे तर ती नानासाहेबांच्या जवळ येते आणि म्हणते की घ्या हा प्रसाद. नाना मात्र आपला हात मागे करतात. परत आता सुमित्राकडे बघत म्हणते की अहो मी तुम्हाला नाही बरवत, नाही तर अगदी कोणाच्या चेहऱ्यावर लाया असे कडकडायचा तो नाना आता सुमित्राकडे बघत असतात आणि सुमित्रा रागाने नानांकडे. तेव्हा आता लताबाई लगेच सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की घ्या प्रसाद आणि लगेच आता ती सुमित्रासमोर हात धरते. परंतु सुमित्रा रागाने तिच्याकडे बघत सुद्धा नाही. सुमित्राला आता लताबाई म्हणत असते की घे ना अगं, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण मी आता पार्वती आहे हे सिद्ध होणार आहे. ऋषिकेश सख्खी आई आहे हे आता सिद्ध होईल. आणि बघ परमेश्वर, तुला सगळ्या जगाची काळजी आहे रे बाबा. सर्वांसमोर ती नाटक करत बोलत असते. जानकीला मात्र आता पुन्हा इतका राग येतो. आता लताबाई पुन्हा सुमित्राला म्हणते की घे हा प्रसाद, परंतु सुमित्रा रागाने मात्र आतमध्ये निघून जाते. परंतु आता जानकी ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता लगेच ही लताबाई ऋषिकेशला म्हणते की घे हा प्रसाद. ऋषिकेश प्रसाद घे. ऋषिकेश प्रसाद घेतो तर जानकी आता रागानेच बघत असते. तर लताबाई आता जानकी समोर येते आणि जानकीला म्हणते की घे हा प्रसाद, घे की. रागाने बघत असते. परंतु आता लताबाई तिच्या तोंडात
जोरात बळजबरीने भरवायला जाते आणि म्हणते की घे अगं सुनबाई घे ना. कोणी लताबाईचा प्रसाद घेत नाही. तर लताबाई आता स्वतःलाच अगदी पेढा भरवत म्हणते चला तर मी तर माझं तोंड गोड करते आणि हसून जाता पुन्हा रूममध्ये निघून जाते. सर्वजण अगदी गंभीर होता. सर्वांना टेन्शन येतं की आलीच कशी आणखीन. आता ती विचार करते ही परत आली कशी. तर सामान सुद्धा रूममध्ये नव्हते. खरंच देवळामध्ये गेली होती की नक्की आणखीन काही वेगळं प्रकरण होतं. आता ऋषिकेश सुद्धा विचार पडतो. ऋषिकेशला टेन्शन येतं. तो आता मनात ऋषिकेशला टेन्शन येतं. तो आता मनात स्वतःला म्हणतो की हे बघ मी आता जानकीवर विश्वास ठेवून आता हे सर्व करतो, परंतु उद्या जर DNA टेस्टचा रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले तर मग काय करायचं. काय DNA टेस्ट आहे तर ती माझ्या आणि जानकीच्या विश्वासाची परीक्षा आहे. त्यानंतर आता सारंग आणि ऐश्वर्या रूममध्ये येतात. तर सारंग देवाला हात जोडून म्हणतो की देवा एकदाच वाचवलं बुवा. आणि ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्या, परंतु ऐश्वर्या आता विचार करत एराझाऱ्या मारत असते. सारंग पुन्हा म्हणतो की ऐश्वर्या जोरात ओरडते की काय आता नक्की काय तुमचं म्हणणं आहे. सारंग म्हणतो की हे बघा आपलं नशीब चांगलं होतं म्हणून ती बाई आपल्याला सापडली आणि आपण तिला परत घरी घेऊन आलो. ती यापुढे काय करायचं. त्या ऐश्वर्या अगदी खेकळत आणि म्हणते की हे बघा आता काय पुढचं लावलं सारंग तुम्ही. आता सारंग म्हणतो की अहो असं काय करता ऐश्वर्या. अहो DNA टेस्ट अजून बाकी आहे तर तिचे रिपोर्ट कुठून मॅनेज करायचे. बघा बाकीचे प्लॅन आहेत ते तुम्ही व्यवस्थित करताय, परंतु आता हे DNA टेस्टचे काय रिपोर्ट आहे ते मॅच कसं करणार तुम्ही, कसं हे सिद्ध करणार आहात. तेव्हा आता ऐश्वर्या विचार करता करता लगेच खुश होते आणि सारंगला म्हणते की सारंग अहो माझ्याकडे एक आयडिया आहे. तर सारंग म्हणतो की आता कसली आयडिया आहे. सारंग म्हणतो की अहो तुम्हाला कळते का ऐश्वर्या ही आयडिया सोपी नाही. ही केस आहे तर ती खूप कठीण आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग तुम्हाला कळतं का सगळं काही आपल्यासाठी खूप सोपं आहे. केस आहे ना ते केस आता काम करू शकत आहे. सारंग म्हणतो की केस अहो केस काम करू शकतात काय बोलताय ऐश्वर्या तुम्ही. काय सारखं केस 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 लावले तुम्ही. ऐश्वर्या आता रागवते. ऐश्वर्या जोरात आता सारंगचे केस ओढते आणि केस काय म्हणताय असं दाखवते. सारंग ओरडतो आणि आता ऐश्वर्या म्हणते की अहो केसाने कमाल होणार आहे. तर आता सारंगचे लक्षात येतं. सारंग म्हणतो की हो का हो, पण ते केसाचं काय करणार आहात तुम्ही माझं. आता लगेच ऐश्वर्या सांगते की हे बघा आपण पार्वतीच्या ऐवजी मात्र ओवीची केस हे सॅम्पलसाठी द्यायचे. सारंग म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही. पार्वती ऐवजी ओवीची केस तुम्ही काय म्हणते ऐश्वर्या. अहो मला खरंच काही कळत नाही नक्की काय म्हणायचं तुम्हाला. मात्र ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तुम्हाला समजावते की हे बघा अहो ओवी आहे तर ही ऋषिकेशची जानकीची मुलगी आहे. त्यांचं ब्लड हे अगदी सॅम्पल हे म्हणजे एकच असेल. मग आता आपण एक काम करायचं लताबाईचं जे काही केस सॅम्पल आहे तर त्याऐवजी आपण ओवीचे केस सॅम्पलसाठी द्यायचे. पुढे जे काही DNA आहे तर तेच ऋषिकेश आणि हे जे काही आहे ते सगळं मॅच होतील. हे ऐकून सारंग खुश होतो. सारंग आनंदाने उड्या मारत म्हणतो की हो ना ऐश्वर्या हे तर नक्की होणार. माझ्या लक्षात आलेच नव्हते. खरंच काय आयडिया तुम्ही शोधून काढली. खरं सांगू का अहो तुमचे केस सुद्धा खूप वेगळे आहेत. तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन येतं. खरंच नवीन नवीन प्लॅन येत असतात आणि सगळं काही अगदी छान होतात. आता मात्र ही लताबाई ही पार्वती आहे सिद्ध होणार म्हणून सारंग आता आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. तो पण ऐश्वर्या म्हणते की अहो हे बघा आता हे सर्व सिद्ध करण्यासाठी ओवीला जे काही केस आहेत ना तर ते केस आपल्या सॅम्पलसाठी लागतीलच, कारण आपल्याला DNA टेस्टला जायचं आहे. आता सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या ओवीचे केस आपल्याला लागतील. आता ऐश्वर्या लगेच म्हणते की सारंग मला माहिती आहे की काय करायचं आहे. सारंग म्हणतो की तुम्हाला माहिती आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो चला माझ्यासोबत. सारंग म्हणतो की हो तुम्ही पुढे व्हा मी आलो चला. तर लगेच ऐश्वर्या पुढे होते आणि अगदी नंदीबाईला सारखा मांडवलणारा हा सारंग शेवट्याला शेपूट लावून ऐश्वर्याच्या मागे बरं असं विचारतो तो. आणि त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेश रूम मध्ये असतात. ऋषिकेशला म्हणत असते की बघा ऋषिकेश मला हेच तुला ते नाही करणार कारण तो भरपूर सामान वगैरे घेऊन त्यामुळे तो आता अभ्यास कर. परंतु जी परत आलीच तुझे ऋषिकेशचा होमवर्क आहे तो सुद्धा पडला तो झाला. ऋषिकेश म्हणतो म्हणते की नाही बाबा परत आली आणि टेस्ट करायची तयार आहे. आता जानकी वैतागते. जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश नक्की काहीतरी गडबड आहे. आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी आता मात्र टेन्शन घेऊन काही उपयोग नाही होणार. मग अगदी की आपण टेस्ट करतो आणि DNA टेस्टचं जे रिपोर्ट येतील तर सगळं काही बरोबर होईल. ओवी आता सर्व एकत असते. ओवी आता DNA टेस्टचं नाव ऐकताच आता ऋषिकेशला विचारते की बाबा अहो DNA टेस्ट म्हणजे नक्की काय असतं. ऋषिकेश आता ओवीला आपल्या जवळ बोलतो आणि तिचा हात धरून तिला सांगतो ओवी अगं तू आमच्या बोलणं इतकं कान देऊन काय ऐकतेस लक्ष नसतं. तर आता ओवी आईला विचारते की आई तेव्हा कुठे. आता जानकीला म्हणते की काय. तर ओवी म्हणते की आई तुला लहानपणाची फोटो दे ना. आता लगेच जानकी म्हणते की अगं ओवी माझ्या लहानपणाची. तर ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी तू ते हिला फोटो देपर्यंत जरा मी टेस्टच बघून घेतो. ऋषिकेश आता बाहेर जातो. तर
ओवी आता जानकीला म्हणते की आई तू फोटो देतेस ना. तेव्हा आता जानकी विचार करते आणि ओवीला म्हणते की माझ्या लहानपणीचे फोटो. अगं ओवी फार असे काही माझे फोटो नाहीत. मात्र आता जानकीचे एक फाटलेले लहानपणी तिच्या आईसोबतचा फोटो असतो, तो मधूहून तिला दिलेला असतो. तेव्हा आता जानकीला तो फोटोची आठवण होते. जानकी विचारते असते की मधू हा फाटलेला फोटो आणि ही फोटोमध्येच मुलगी कोण आहे. तर मधूंनी सांगितलेलं असतं की जानकी ही तूच आहे. आता जानकीचे ते लक्षात येतं. जानकी म्हणते की हो ना. अगं ओवी एक फोटो आहे, मात्र आता तो फोटो ती कपाटातून घेते, ओवीला देते. ओवी आता इतकी खुश होते. आई खरंच तू किती क्यूट होती की लहानपणी, परंतु आई हा फोटो का फाटलाय ग, आणि हे बघ तुला कोणी उचलून घेतलं होतं. तर जानकी आता ते फोटो बघत म्हणते की अगं माझ्या आईने. तर ओवी विचारते की अगं तुझ्या आईने तेव्हा तुला उचललं होतं, पण तुझ्या आईचा चेहरा काही ते दिसत नाही. आता जानकी म्हणते की कारण फोटोच्या फाटलेल्या दुसऱ्या भागात तो चेहरा गेलेला आहे. आता ओवी विचारते की अगं मग आई फोटोचा दुसरा भाग कुठे. आता जानकी म्हणते की अगं ओवी किती प्रश्न विचारतील. अगं मला सुद्धा माहीत नाही, कारण मधुभाऊंनी हाच फोटो मला दिला होता. तोच फोटो मी जपून ठेवलेला आहे. तुला लागणार आहे ना, जपून ठेव व्यवस्थित. तेवढ्यात आता जी जोगतीन आई असते तर देवी आईच्या उदं उदं करत ती आता दाराशी येते. जानकीच्या कानावर तिचा आवाज येतो. तर जोगतीन म्हणून जानकी लगेच ओवीला म्हणते की मी आलेच, आणि लगेच घाईघाईने बाहेर जाते. जोगतीन म्हणल्यावर आपल्या जानकीला खूप आनंद होतो. आणखीन धावतच बाहेर येते आणि पदर वगैरे घेऊन आता खुश होऊन ती जोगतींना विचारते की आई तुम्ही. तेव्हा आता लगेच जोगतीन म्हणते की हो देवी आईचा उदो उदो. आणखी नमस्कार करते, तिच्या पाया पडते आणि जानकी नमस्कार करून विचारते की आई काय तुम्ही इतकं सकाळी. तर जोगतीन म्हणते की अगं सकाळी सकाळी संध्याकाळी तुझ्या माझ्यासाठी, परंतु देवी आई आहे ना ती स्वतः काळ आहे, मर्जीला जे काही येतं तेच तुझ्या माझ्या आयुष्यात घडत असतं. आता जानकी म्हणते की खरंच आणि चुकलेलं माझे या घराचे जे दरवाजे आहेत तुमच्यासाठी आणि देवीसाठी सदैव म्हणजे सदैवच उघडे आहेत. मनोभावी ती आता देवी आईला आतमध्ये बोलावते. म्हणजे ज्योतिनाला म्हणते की हो ना अगं म्हणून मी इथे आलेले आहे, असं ती आता जानकीला म्हणते. कारण अगं देवी आईला तुझ्याकडे पूजा करून घ्यायची आहे, पण अगदी व्यवस्थित. आता जानकी खुश होऊन म्हणते की हो ना माझं भाग्यच आहे या नानांना. आता जानकी अगदी मोठ्या मनाने जोगतिनीला आत नेते, तिची ओटी वगैरे भरते. सुमित्रा सुद्धा नमस्कार करते. सुमित्रा आणि जानकी देवी आईची पूजा करतात, जोगतिनीच्या पाया पडतात. तिला आता छान असं व्यवस्थित देवी आई म्हणजे जोगतीन आशीर्वाद देते. दोघे आता मनोभावे सगळं काही जोगतीनाचं हे पूर्ण करतात. तेवढे ओवी सुद्धा तिचं तो कॉलेज पूर्ण करत असते आणि तेवढे ती सुद्धा बाहेर येते आणि ती सुद्धा देवी आईचा उदो उदो असं म्हणते. तर जानकी खुश होते, ओवीला जोगतीनेच्या पाया पडायला सांगते, नमस्कार कर असं म्हणते. तेव्हा आता जोगतीन आई ओवीचा अगदी डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते. राहा बाळा असं गोड बोलून अगदी तिच्या म्हणजे मायेचा हात फिरवते. ओवी आता आपली जे काही फोटो वगैरे आहे ड्रॉइंगचे कागद तर ते जानकीच्या हातून घेते आणि जानकीला म्हणते की आई चल आता मी कॉलेज पूर्ण करायला घेते. जानकी म्हणते की अगं एक काम कर ओवी, इथे आम्ही पूजा करणार आहोत, तू जरा बाहेर बसतेस का. आता ओवी एक ते ओवी लगेच म्हणते की आई जाते मी बाहेर. तर जानकी म्हणते की हे बघा गं पसारा करू नकोस. आता जानकी विचारते की जोगतीन आई आज तुम्ही मात्र असे अचानक आला. तेव्हा जोगतीन म्हणते की अगं आईचं पाऊल ही उंबरठ्यावर पडली, आईला तुझ्या सुनेकडे सेवा करून घ्यायची आहे असं सुमित्राला म्हणते. तर जानकी म्हणते की हो मी सगळी तयारी करते. जानकीला आनंद सुद्धा झालेला असतो. ती आता सुमित्राला म्हणते की आई पूजेला मात्र तुम्ही सुद्धा बसायचं आहे बरं का. सुमित्रा आता जानकीकडे बघत असते. हे बघा आई पूजेला बसायला नाही म्हणायचं नसतं हो की नाही आलेच म्हणून. जानकी आता पूजेची सर्व तयारी करायला जाते. त्यानंतर आता सारंग इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या हे बघा. ऐश्वर्या जो काही रबर मॅन असतो तर तो सारंगच्या हातात देतो. तर लगेच आता सारंग म्हणतो की मला काय करायचं याच बरं. तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्हाला नाही ओवीला द्यायचं आहे. तेव्हा आता सारंग विचारतो की ओवीला देऊन काय होणार आहे. तर ऐश्वर्या वैतागते. ऐश्वर्या तर रागाने म्हणते की सारंग तुम्हाला कळते का, अहो जो काही नवीन रबर बँड आहे तर तो तुम्हाला ओवीला द्यायचा आहे आणि जो तिचा जुना रबर बँड आहे तर तो घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये केसही अडकलेले असतात आणि आपल्याला ओवीचं केस सॅम्पलसाठी घ्यायचे की नाही. लक्षात आले का तुमच्या DNA टेस्टसाठी ओवीचे केस आपल्याला द्यायचे, त्यामुळे हा रबर बँड तुम्ही ओवीला. तर सारंग खुश होऊन म्हणतो की हो हो आई आले 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 माझ्या लक्षामध्ये. खरंच तुमच्या डोक्यात तर खूप छान असे आयडिया येत असतात आणि तुमच्याबरोबर राहून मी सुद्धा आता हुशार होत आहे. म्हणून सारंग लगेच खुश होतो. आता तो रबर बँड आहे तर तो ओवीला द्यायला जातो. परत मागे घेऊन म्हणतो की हो ऐश्वर्या तुम्हीच द्या बरं वाटेल. ओवी ऐश्वर्या वैतागते आणि रागती सारंगच्या हातून रबर बँड घेते आणि सारंगला म्हणते की चला. ओवी ते अभ्यास करत असते. ओवी जो काही फोटो वगैरे आहे तर तो घेऊन आता जो काही कॉलेज बनवत असते तेवढ्यात ऐश्वर्या सारंग तिथे येतात आणि ओवीला अगदी खुश करतात
ते अगदी जोरात हसतात. तर आता ओवीला खुश करण्यासाठी ते तिच्याजवळ अगदी लाडाने तिच्याशी बोलत असतात. सारंग म्हणतो की अरे वा, आमची परीराणी का फायर करते. आता ओवी खुश होऊन सांगते की ते मी आई आणि बाबांचे फोटोचं कॉलेज काय तयार करते. तर सारंग म्हणतो की हो मस्त. तर ऐश्वर्या विचारते की बघ बरं कसं तयार करते. तर लगेच ओवी ते फोटो दाखवत म्हणते हे बघा, हे आत्ताचे बाबा आणि हे लहानपणीची बाबा. सारंग म्हणतो की बघ ना अगदी दादा कसं दिसतोय. तर ओवी आता लगेच ती आत्ताची जानकी आणि जी लहानपणीची जानकी आहे तर तो फोटो आता ऐश्वर्याला दाखवते. तिच्या हातून फोटो घेतो आणि बघूया अशी जानकी वहिनी दिसत होती का. तेव्हा ओवी म्हणते की हो. तो फोटो आता ऐश्वर्या हातात देते आणि ऐश्वर्या म्हणते की बघ ना वहिनी कशी दिसते. ऐश्वर्या फोटो बघते आणि ओवीला विचारते की तुझी आई आहे का, लहानपणी ती अशी दिसत होती का. तो काय ग, हात कोणाचा आहे. तर ओवी म्हणते की हा हात तिच्या आईचा आहे, जो काय अगदी राहिलेला पार्ट आहे ना त्याचा चेहरा तर दुसऱ्याच फोटोत फाटला गेला आहे. हा फोटो आईला मात्र मधू आजोबांनी दिलेला आहे. तर ऐश्वर्या फोटोकडे बघतच असते. त्यानंतर आता इकडे देवी आईचं मस्त स्नान वगैरे आता जी काय पूजा ती पाहण्यात ठेवलेली आहे. जाते पूजा वगैरे आहे ते सगळं काही व्यवस्थित जानकी करत असते. भाऊनी जानकी आता ही पूजा पूर्ण करते. ज्योती नाही तिच्याकडे हे सगळं काही करून घेत असते. तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्याचा फोटो बघते आणि ओवीला म्हणते की छान आहे ग हा फोटो. तर सारंग लगेच म्हणतो की मी काय म्हणतो, हे बघ माझ्या ओवी राणीसाठी ऐश्वर्या काकूने काहीतरी गिफ्ट आणले आहे. म्हणून बरोबर आता ते ओवीचे गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. आता ओवी म्हणते की आज मात्र माझे काही बड्डे वगैरे नाही, तुम्ही का माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं वेडे, गिफ्ट काय फक्त बर्थडेला देतात का. अगं तुझ्यासाठी प्रेमाने आणलंय हे गिफ्ट. आता ऐश्वर्या जो काय आता केसचा बेल्ट आहे तर तो ओवीला दाखवते आणि हे बघ ओवी, अगं तुझा जो बेल्ट आहे ना तर तो खूप जुना झालेला आहे. बघ ना ओवी, अगं तुझ्या त्या बेल्टला कलरसुद्धा नाही, ब्लॅक कलर आहे. परंतु हा बघ ना मी कसा आणलेला आहे तो बघ. हा जो काही पिंक कलरचा बेल्ट आहे ते घे, एक तर खूप छान आहे. तर ओवी स्पष्ट म्हणते की नाही मी नाही घेऊ शकत. मात्र त्यांनी जो काही हेअर बेल्ट दिलेला आहे तो घ्यायला तयारच नसते, कारण हा माझ्या आईने मला दिलेला आहे. मला तुमचं हेअर बेल्ट नको आहे असं स्पष्ट ती उत्तर देते. आणि जानकी देवपूजा वगैरे झाल्यावर डोळे झाकून घेते. देवीला अगदी मनोभावी ती घंटा वाजवत मात्र घंटानाद करत असते. तेवढं सुमित्रा तिच्याशी जे काही वागलेले आहे तिच्या कानामध्ये दिलेले सगळे क्षण आतापर्यंत या घरामध्ये घडलेले जानकीला आठवतात. सगळं आठवून ती देवी आईला जे आहे हात जोडून म्हणते की देवी आई, जेव्हा काहीच कळेनासं होतं, सगळे मार्ग हे बंद होतात, तेव्हा लेकरं हे तुझ्या दाराशी येतं, तुझ्या चरणी येतात. त्यामुळे देवी आई आज मी तुझ्या चरणी आलेले आहे. त्यामुळे तू आम्हाला मार्ग दाखव आणि माझ्या घरावरचं हे संकट दूर कर, संकट दूर कर, दूर कर म्हणून देवी आईला मनोभावे हात जोडते. तर जोगती आई म्हणते की हे बघ, दिशाहीन लेकरं आपल्याला कळालं, नशिबाचा स्वाद जे तुला संकट वाटतं तोच असेल देवीच्या आशीर्वाद. जानकी विचारते की आई तुला नेमकं काय म्हणायचंय. तर जोगतीन म्हणते की हे बघ, तुझं हरवलेलं भूतकाळ आहे तर तो मुखोटा लावून समोर काहीतरी देऊन जाईल आणि तुझं काहीतरी घेऊन जाईल. पोरी तू देवी आईला मनापासून हाक मार, तुझ्या प्रश्नाची उत्तर देईना. तर जानकीला ह्या सगळ्याचा अर्थ काही कळत नसतो. जानकी आणि सौमित्र हे विचारात पडतात, मनोभावे देवीच्या धावा करतात. त्यानंतर आता इकडे सारंगाने ऐश्वर्या बरोबर जे आहे ते गोव्याशी इतकी गोड बोलण्याचा प्रयत्न करतात, तुला ती बेल्ट देण्याचा प्रयत्न करत असतात ओवीला. परंतु आता ओवी स्पष्ट त्यांना नकार देते. ऐश्वर्या ओवीला म्हणते की हे बघ अगं, मी तुला फक्त हेअर बेल्ट नाही तर त्यासोबत आणखीन एक गंमत देणार आहे. ती लगेच आता ओवी ती तिकडे बघायला सांगते आणि ऐश्वर्या म्हणते की चॉकलेट. हे बघतं सारंग बरोबर तिला गोड बोलून अगदी ओवी अगं बघ ना हे चॉकलेट म्हणून तिला अगदी इतकं छान वागत असतो ओवीला. बरोबर ते आपल्या ताळात फसवण्याचा प्रयत्न करतात. ओवी आता त्यांचे चॉकलेटसुद्धा घ्यायला तयार नसते, स्पष्ट म्हणते की मला नको आहे. ऐश्वर्या खूप राग येतो आणि तेवढ्यात ओवी खाली बघते, तिला काहीतरी आठवते. ती लगेच म्हणते की मी आणायचं तर विसरली आणि लगेच ती आतमध्ये जाते. ऐश्वर्या आणि सारंगला तर खूपच राग येतो, किती बावळट आहे. ऐश्वर्या म्हणते मुलगी खरंच बावळट आहे. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या काहीतरी आणण्यासाठी गेली आहे, ती येईलच. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा, किती काही झालं तरी ह्या मुलीसमोर ना आपण झोकायला नको आहे, किती काही झालं तरी आपल्याला तिचं केस मिळवायचे आहे. आता सारंग म्हणतो की हो, आपल्याला जरी केस मिळवायचे असेल परंतु असं काही आपल्याला नाही चालणार. जर तिच्याबरोबर जबरदस्ती करून हे सर्व घेण्याचा प्रयत्न केला तर ती केस की आरडाओरडा करेल, त्यामुळे सगळं गोंधळ निर्माण होईल. आपल्याला डोकं वापरून काय करायचं आहे ते ठरवावं लागेल. तेव्हा आता मग तुम्ही सांगा की ऐश्वर्या काय करायचं बरं. ऐश्वर्या टेन्शनमध्ये आलेली असते, विचार करत असते. सारंग पुन्हा तिला विचारतो की सांगा ऐश्वर्या काय करायचं. तेव्हा तर ऐश्वर्या भडकते, कारण अहो सारखं सारखं काय करायचं विचारताय, थांबा ना जरा. अहो मी पण विचारत करते, काही कॉम्प्युटर नाही की पटकन काही माझ्या डोक्यामध्ये सुचवायला सुद्धा काय करावं खरंच काही कळत नाही. नंतर आता जानकी देवीला आरती ओवाळत असते. आरती सुरू म्हणत असते की हे पार पोरी, देवी आईला मनापासून हाक मार, तुझ्या प्रश्नाची उत्तर देईन. तेवढ्यात मात्र इतकं वारं सुटलेलं असतं, ढगा मग अगदी ते गडगडाट होत असतो आणि जो ओवीचा टेबलवर फोटो जानकीच्या लहानपणीचा तो फोटो मात्र
मात्र उडतो. पोराचा वारा सुटलेला असतो. ऐश्वर्या आणि सारंग यांना सुद्धा काही कळत नसतं. वाऱ्याने मात्र आता तो फोटो उडत उडत रणदिव्यांच्या घरामध्ये येतो. आईचा हात खूप मोठा चमत्कार होणार असतो. फोटो उडत उडत जानकी जवळ येतो आणि तेथे थांबतो. जानकी देवीला अगदी मनोभावे आपल्या मनातील सांगत असते आणि ज्योतींनाही आता हा जो काही वाऱ्याचा गडगडाट आहे, वाऱ्याचा आवाज ऐकत असते, काहीतरी चमत्कार होणार आहे ज्योतींनी कळालेलं असतं. त्याचा संकेत आता तिने जानकीला दिलेला असतो. तेव्हा तर जानकी विचारत पडते आणि मनोभावे देवीच्या धावा करते. तेव्हा प्रेक्षकांना आता हा भाग जो आहे तो इथे संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तीन आता म्हणत असते की या घरावर देवीची कृपा तिला एडापिडा टळेल आणि तो फोटो तेवढ्यात उडत लताबाईच्या पायाशी येतो. जे काही नाही टळणार त्यातून मार्ग काढण्यासाठी देवी आई मार्ग दाखवते आणि तेवढ्यात आता लताबाई तो फोटो उचलते आणि त्या फोटोचा दुसरा भाग लताबाई जवळ असतो. आता लताबाई तो फोटो उचलते आणि हा फोटो मात्र माझ्या मुलीचा आहे. तिच्या मुलीसोबत तिचा तो फोटो असतो आणि दुसरा भाग तिच्या जवळ असतो. तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की हा तर माझी मुलगी, हा फोटो इथे या घरात कसा, जे माझी मुलगी तर याच घरात आहे. तेव्हा आता ऐश्वर्या सर्व एकट्या आई बनून, पार्वती बनून या घरात घेऊन आली. तिथं दुसरी तिसरी कोणी नसून जानकीची आईकडे देवी आईने जानकीला जो काही संकेत दिलेला असतो तो मात्र आता लताबाई जवळ जाऊन पोहोचलेला असतो. लताबाईला आता माहीत झालेलं असतं की या घरात मात्र जी कोणी आहे तर ती माझी आता जानकीच आहे, माझी मुलगी. आणि ऐश्वर्या सुद्धा आता हे ओळखलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांना आता पुढे काय काय होतंय, काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.